एक दिवस पाऊस पडला तरी हो जाईल. पाणी करायला आलेलं असतं. पाण्याची लेवल 8.5 फूट आहे. हे अजून आपल्याला साधारण 2 महिने पुरू शकते. आणि त्याशिवाय जे पाणी धरणातून पाझरून वाया जातं तर ते सुद्धा आपण लिफ्ट करून घेत आहोत. त्यामुळे ते पण पाणी वापरता येते. आणि 3 फेजचं जे कनेक्शन हे पाणी सगळं उचलून घेऊन पुन्हा वापरात येत आहे. त्यामुळे ह्या 1 ते 1.5 महिना म्हणजे पूर्ण पाणी पाऊस येईपर्यंत हे जे पाणी आहे हे आपल्याला संपूर्ण सातारकरांना व्यवस्थित पुरू शकते. काटकसरीने वापर करावा. गाड्या धुणे किंवा रस्त्यावर सडे मारणे तर हे न करता हा येता जो महिना आहे तर तो सगळ्यांनी काटकसरीने पाणी वापरावं असं ह्यावेळी मी आवाहन करेन. कास धरणाची पाणी केली असता सातारा शहरवासियांना कोणतीही काळजी करायचं कारण नाही. जवळजवळ पाऊण TMC पाणी धरणामध्ये उपलब्ध आहे. नशिबानं जर अजून इथून पुढे एखादा होळी पाऊस पडला तर अजून पाण्याची पातळी वाढेल आणि येत्या उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता भासेल असं आम्हाला पाणी केल्यानिमित्त असं काही वाटत नाही. नुकतेच पंप हाऊसची पाणी केली असता जे वेस्ट वॉटर म्हणजे पाणी पाझरहून बाहेर जाते त्या पाण्यावरती लिफ्ट करून तेही पाणी आत्ता आपण सातारा शहराला पुरवत आहोत. ऐतिहासिक असे कास धरण आहे. या कास धरणाची एकूण क्षमता जी आहे ती 106 MCFT आहे. आज धरणामध्ये जवळजवळ 8.5 फूट पाण्याची पातळी आहे. हे पाणी आपल्याला येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत नक्की पुरू शकेल. त्यामुळं जे काही उपलब्ध पाणी आहे ते पाणी काटकसरीनं वापरावं आणि जे काही आपल्याला निसर्गाने एक देणगी दिलेली आहे याचा निश्चितपणाने आपण चांगला उपयोग करावा आणि काटकसरीनं पाणी वापरावं. त्याचबरोबर नागरिकांनी नळाला तोट्या बसवाव्यात असे या निमित्ताने मी आपणास आवाहन करीत आहे. त्यांनी MSCBचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर AC साहेब यांना बोलून 3 फेजचं कनेक्शन इथं जे पंप हाऊसमधून पाणी लिफ्ट होतं त्याला 15 ते 20 वर्ष झाली. ह्याच्यामार्फत इंजिनमार्फत पाणी उचलून आत टाकायचं चालायचं. तर ते 3 फेज कनेक्शन आल्यामुळं आता तसं न होता लाईटवर बसून ते पाणी आत येईल. महाराज साहेबांनी पर्सनली लक्ष घालून हे काम करून घेतलंय आणि इथून आत्ता जे पुरणारं पाणी आहे ते भरपूर आहे. इथून पुढं सर्वांनी काटकसरीने पाणी वापरून आम्हाला सहकार्य करावे.